उत्तम आणि दर्जेदार निर्मितीसाठी प्रगत तंत्रज्ञान, उत्तम प्रतीच्या कच्च्या मालासोबतच कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ ही त्रिसूत्री आवश्यक आहे. मनुष्यबळाचे प्रशिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया असून याची आवश्यकता ओळखून क्रेडाई नाशिक मेट्रोकडून उभारण्यात येणाऱ्या स्किल अँड एक्सलन्स सेंटर हा अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद उपक्रम असून स्किल अँड एक्सलन्स सेंटर आणि क्रेडाई कार्यालयाचे भूमिपूजन 1 मे कामगार दिनानिमित्त राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. आज कामगार दिनाचं औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रोने एक अतिशय सुंदर असा निर्णय केला आहे. नाशिक शहरामध्ये मला वाटतं भारतातलं सर्वात मोठं पहिलं असं स्किल अँड एक्सलन्स सेंटर त्याचं भूमिपूजन त्यांनी या ठिकाणी केलेलं. जवळपास 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी, स्किल्ड कामगार तयार करण्यासाठी ही इमारत या ठिकाणी बांधणार आहेत आणि त्या कामगारांना या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहेत. मला वाटतं नाशिक शहर हे अतिशय वेगाने वाढणारं शहर आहे आणि त्या ठिकाणी मग होणाऱ्या सगळ्या इमारती, रस्ते, ब्रिज, घाट यासाठी अतिशय स्किल्ड कामगार मिळाले पाहिजे, कौशल्य त्यांच्याकडे असलं पाहिजे. यासाठी मला वाटतं या इमारतीचा उपयोग होणार आहे. मला वाटतं की देशामधलं सर्वात मोठं स्किल अँड एक्सलन्स सेंटर हे या ठिकाणी तयार होतं आहे. क्रीडाची सुरुवातसुद्धा नाशिकमध्ये झालेली होती आणि आज आपण बघतोय की जवळपास 22 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी त्याची सुरुवात या ठिकाणी क्रीडाची इथूनच झालेली होती आणि या देशाचं सर्वात मोठं स्किल एक्सलन्स सेंटर या ठिकाणी बांधत आहेत. मला वाटतं यामुळे या कामगार आहेत त्यांना अतिशय चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे. चांगलं काम ते करू शकतील, चांगलं दर्जेदार काम ते करतील, चांगल्या इमारती, रस्ते, ब्रिज आमच्याकडे या ठिकाणी तयार होतील आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या आणि बौद्ध जयंतीच्या या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा. शहर विकासात प्रशिक्षित मनुष्यबळाचे महत्त्व लक्षात घेऊन गंगापूर रोड जवळील चांशी शिवारात सुमारे 33,500 स्क्वेअर फूट अशा विस्तीर्ण जागेवर स्किल अँड एक्सलन्स सेंटर उभारण्यात येत आहे. सोबतच या ठिकाणी सुसज्ज असे क्रेडाई कार्यालय देखील असणार आहे, ज्यामध्ये कार्यशाळा, सेमिनार, प्रशिक्षण वर्ग असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. अतिशय सुसज्ज आणि आधुनिक प्रकारे या सेंटरची उभारणी केली जात आहे. यासाठी अहमदाबादचे सुप्रसिद्ध वास्तु विशारद मथारू आर्किटेक्ट हे सल्लागार असून डिझाईन टीम मध्ये माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर आणि कृणाल पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोकडून उपस्थित प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. सर्वप्रथम मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे की आज कामगार दिनाच्या दिवशी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही इथे स्किल व एक्सलन्स सेंटर आणि क्रीडा ऑफिसचं भूमिपूजन करू शकलो आणि याच्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय गिरीशजी महाजन तसेच महापौर, उपमहापौर, इतर सगळे पदाधिकारी सगळे या भूमिपूजनाला हजर होते. नाशिककरांच्या सेवेसाठी हे स्किल आणि एक्सलन्स सेंटर, ट्रेनिंग सेंटर येत्या 2 वर्षामध्ये इथे तयार होणार. अतिशय अभिमानाची बाब अशी का भारतात पहिल्यांदा किंवा एकही ठिकाणी एवढं मोठ्या स्केलमध्ये नसेल असं स्किल सेंटर आपल्याकडे बनण्याची तयारी होत आहे आणि मी आमच्या सगळ्या पास्ट प्रेसिडेंट आमच्या सगळ्या क्रीडाचे मेंबर्स यांचा आभारी आहे की त्यांचं सपोर्ट आणि सहकार्याने आम्ही जागा घेऊ शकलो आणि आता हे वास्तुताच भूमिपूजन केलं आहे आणि 2 वर्षात आम्ही पूर्ण करू. खूप खूप धन्यवाद. सगळे जे नाशिककर इथे आले, सगळे वेगवेगळे संस्थेचे पदाधिकारी इथे आले, त्यांचं खूप खूप आभार. आमच्या 2 प्रामुख्याने मागण्या होत्या की TDR आणि प्रीमियम याचं समान रेशोमध्ये वापरावं असं सर्क्युलर आहे. या सर्क्युलरमुळे TDRची कॉस्ट ही वाढलेली आहे आणि रिअल इस्टेट डेव्हलपरला जेव्हा TDRची कॉस्ट वाढते तर अल्टिमेटली घर महाग होतात आणि कन्झ्युमरवर त्याचा जो आहे परिणाम होतो. म्हणून आमची मागणी आहे की ती पूर्वीसारखं प्रीमियम वापरण्यात यावं आणि चॉईसनुसार प्रीमियम किंवा TDR वापरण्याची मुभा मिळावी. तसेच रिडेव्हलपमेंटमध्ये 9 मीटर रोडवरती ठाणे आणि मुंबईमध्ये काही सवलती अवेलेबल आहेत. त्या जर सवलती नाशिकलासुद्धा अवेलेबल झाल्यात तर नाशिककर अजून कमी किमतात किंवा अफोर्डेबल हाऊसिंगचं अजून निर्माण करू शकतील. म्हणून या 2 प्रामुख्याने मागण्या आपण तिथे केलेल्या आहेत. त्याचनुसार म्हाडाचं जे प्रकरण आपण गेले 15 दिवस पाहतोय त्याचं पण आम्ही ते मागणी केलेली आहे
की याच्यामध्ये लवकरात लवकर जे आहे ते जर साहेबांनी मध्यस्थी करून तोडगा काढला तर जे अर्थचक्र आणि जे फ्रेटर्निटी किंवा शहराची बदनामी आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा आम्ही विनंती केली की लवकरात लवकर काही सोल्युशन निघावं. या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष मच्छिंद्र सानप, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, गणेश गीते, सुधाकर बडगुजर, मीना अध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र पानसरे, माजी अध्यक्ष विजय संकलेचा, सुरेश अण्णा पाटील, अनंत राजेगावकर, किरण चव्हाण, सुनील कोतवाल, रवी महाजन तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे माजी अध्यक्ष विजय आणि निर्मला संकलेचा यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष अनिल आहेर, मनोज खिवसरा, अंजन भालोदिया, उदय घुगे, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख तसेच समिती सदस्य श्यामकुमार सावळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शहा, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशांत गांगोडे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे, आमंत्रित सदस्य मनोज लाडानी, हर्षल हनुमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ जैन, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातांबरेकर, समन्वयक अजिंक्य नहार यांनी परिश्रम घेतले. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.